चला लक्ष द्या. आज आपण या लेक्चरमध्ये पंचायत राजचा जो काही बेसिक घटक आहे ग्रामपंचायत याच्याविषयी आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण पंचायत राज नेमकं काय आहे हे सविस्तर समजून घेतले. त्याच्यानंतर आज आपण बघूत ग्रामपंचायत खरंच जनतेची सत्ता आहे का. आपण नेहमी ऐकतो की गावातले लोक गावचा कारभार चालवतात म्हणून ही एक स्थानिक पातळीवरील एक सत्तेचं केंद्र आहे असं आपण म्हणतो, पण ही खरंच आहे का, तर हे आपण या लेक्चरमध्ये आज समजून घेणार आहोत आणि ते पण एकदम बेसिक स्ट्रक्चरपासून जाणून घेऊ. चला बघूयात. सरळ आधी आपण बघूता ग्रामपंचायतीची जी रचना असते ती कशा प्रकारची असते. याला संविधानिक आधार कोणता आहे, तर कलम 243B ह्यानुसार ग्रामपंचायत म्हणजे ग्राम स्तरावरील पंचायत संस्था. घटनात्मक स्रोत जर बघायचं झालं तर 73व्या घटनादुरुस्ती जो काही कायदा आहे 1992चा हे आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि घटनादुरुस्ती जर लक्षात ठेवायचं झालं तर 73वी. हे दोन गोष्टी आपण खास करून लक्षात ठेवायच्यात, 1992 आणि घटनादुरुस्ती कितवी 73वी. आता ग्रामपंचायतचा जो काही मुख्य व्यक्ती असणार आहे तो असणार आहे सरपंच. आता हे आपल्या सगळ्यांचाच परिचयाचा असतो. आपण गावात राहतो, प्रत्येक गावामध्ये एक सरपंच असतो. आता जे खेड्यागावात राहतात त्यांना हे काही वेगळ्या प्रकारानं समजून सांगायची काय आवश्यकता नाही. प्रत्येक गावामध्ये एक सरपंच असतोच. त्याच्यानंतर ग्रामपंचायतचा जो काही सरपंचाच्या नंतरचा जो व्यक्ती असणार आहे त्याचं नाव आहे उपसरपंच. म्हणजेच जर एखाद्या वेळेस एखाद्या सभेला किंवा एखाद्या कामासाठी सरपंच तिथं जर उपलब्ध नसेल तर त्याच्या अनुपस्थितीमध्ये त्याचं काम कोण पाहणार आहे, तर तो उपसरपंच. तर हे दोन महत्त्वाचे पदे या ग्रामपंचायतमध्ये असतात. त्याच्यानंतर रचनेमध्ये आपण सगळ्यात आधी बघत असताना बघूत ग्रामपंचायतमध्ये सदस्य संख्या किती असायला पाहिजे. तर याच्यासाठी एक क्रायटेरिया आहे तो आपण या ठिकाणी बघूत. याची सदस्य संख्या कमीत कमी 7 सदस्य आणि जास्तीत जास्त 17 सदस्य असू शकतात. परंतु हे कशावर अवलंबून आहे ते आहे त्या गावच्या लोकसंख्येवर अवलंबून आहे. म्हणजे जर गावची लोकसंख्या जास्त असेल तर ग्रामपंचायत सदस्य जास्त असू शकतात आणि खूपच जर कमी असेल तर कमीत कमी आपण त्या ठिकाणी 7 सदस्य बघू शकतो. आता एखाद्या ग्रामपंचायतमध्ये जर समजा 600पेक्षा कमी लोकसंख्या असेल एखाद्या गावची 600पेक्षा कमी, तर त्या ठिकाणी 2-3 गाव एकत्र येतात आणि त्या 3 गावाला मिळून एक ग्रामपंचायत तयार होते. तर तिचं नाव आपण म्हणू शकतो तिला गट ग्रामपंचायत. हे नाव ध्यानात ठेवा. 600पेक्षा जर लोकसंख्या कमी असेल तर काही गावाचा समूह मिळून ग्रामपंचायत दिली जाते, त्याला आपण गट ग्रामपंचायत असं म्हणतो. त्याची सदस्य संख्या आपण 7च असते, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर ही सदस्य संख्या नेमकी कशा प्रकारे डिव्हाइड केली आहे हे आपण पुढच्या स्लाईडवर बघू. इथं बघा, ज्या गावची लोकसंख्या 600 ते 1500च्या दरम्यान आहे तिथं 7 सदस्य असतात. 1500 ते 3000 जर लोकसंख्या असेल याच्या दरम्यान असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 9 सदस्य पाहायला मिळतात. 3000 पासून जर 4500 पर्यंत लोकसंख्या असेल तर 11 सदस्य. 4500 ते 6000 जर लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी 13. त्याच्यानंतर 6000 पासून जर 7500 पर्यंत 7500 जर लोकसंख्या असेल त्या ठिकाणी 15 सदस्य असतात. आणि जर 7500पेक्षा जास्त अधिक लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी आपण 17 जे काही ग्रामपंचायत सदस्य असतील हे बघू शकतो. तर हा त्याचा क्रम आहे. 7, 9, 11, 13, 15 आणि 17 हे आपण लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे ही सदस्य संख्या आहे. आता ही सदस्य संख्या निवडून कशा प्रकारे येते, याला निवडून कोण देते, तर हे काही नवीन गोष्ट नाही. याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये गल्ल्या असतात, नगरं असतात. तर त्याला नगराला किंवा त्या गल्लीला न्याय ग्रामपंचायतच्या भाषेमध्ये वार्ड असं म्हणतात. काय म्हणतात? वार्ड. प्रत्येक गावामध्ये काही गावामध्ये 5 वार्ड असू शकतात, काही गावामध्ये 7 वार्ड असू शकतात. त्या गावच्या लोकसंख्येनुसार वार्ड असू शकतात. आता या वार्डामध्ये काय होणार, समजा एक वार्ड म्हणजे दुसरं काय नाही मुलांना, फक्त काय आहे नगर. आता या नगराचा एक कोण असणार आहे, ग्रामपंचायत सदस्य. आणि हे निवडून कोण देणार, या नगरामध्ये जेवढे काही लोकसंख्या आहे, जेवढे काही आपण समजा आपल्या शेजारील जेवढे काही मंडळी असेल ते त्यातल्या एका जणाला मतदान करणार जो की त्यानं उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. हे नगर म्हणजेच काय वार्ड. तर याच्यामधले लोक त्याला एकाला निवडून देणार आणि त्याला आपण म्हणणार ग्रामपंचायत सदस्य. काय म्हणणार, ग्रामपंचायत सदस्य. ह्याची निवड कोण करतं, तर त्या स्थानिक पातळीवरील जे त्या नगरामध्ये ॲक्च्युअल जे लोक राहतात, ज्यांचं नाव त्या गावच्या मतदार यादीमध्ये वार्डाच्या मतदार यादीमध्ये आहे, ते लोक त्यांना मतदान करतील आणि तो तिथून निवडून येईल. एक वार्ड जर मोठा असेल तर त्या ठिकाणी 2 असू शकतात किंवा 3 बी असू शकतात. एका वार्डामध्ये 2-3 असू शकतात. किंवा वार्ड जर छोटा असेल त्या ठिकाणी एकही ग्रामपंचायत सदस्य असू शकतो. तर निवडून कोण देणार, हे त्या गावातले त्या वार्डमधले स्थानिक नागरिक आणि तिथे एक ग्रामपंचायत सदस्य निवडून येणार. तर वार्ड हा गावाच्या पलीकडचा, त्याच्यापेक्षा जर आपल्याला अजून बेसिक बघायचं असेल तर वार्डमधून एक ग्रामपंचायत निवडून येणार. आणि ही जी काही निवडणुकीची प्रक्रिया जी आहे
हे थेट निवडून जातात. म्हणजेच 18 वर्ष ज्यांचं वय कंप्लीट आहे असे सर्व 18 वर्षाच्या वरचे जेवढे काही नागरिक असतील हे मतदान करण्यासाठी त्या गावामध्ये पात्र असतात आणि सर्व नागरिक त्या ठिकाणी त्या निवडणुकीला मतदान करणार आहेत. 18 वर्षाच्या वरील सर्व नागरिक मतदान करण्यासाठी त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये पात्र असतात. त्याच्यानंतर ही निवडणूक जर कोण घेत असेल तर राज्य निवडणूक आयोग ही ग्रामपंचायतची निवडणूक घेते, राज्य निवडणूक आयोग. आणि हे कोणत्या कलमाच्या आधारे घेते तर कलम 243K हे आपण लक्षात ठेवायचे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ध्यानात ठेवण्यासारख्या, ती म्हणजे 73वी घटना दुरुस्ती, वर्ष कोणतं 1992. त्याच्यानंतर संविधानिक आधार ग्रामपंचायतला कोणता आहे तर 243B. ह्या दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या, 243(B). त्याच्यानंतर 73वी घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती आणि वर्ष किती ध्यानात ठेवायचे 1992 संविधानिक आधार घटना दुरुस्ती. त्यानंतर मुख्य जर कोण असणार आहे तो सरपंच असणार आहे. त्याच्यानंतरचा व्यक्ती मुख्य कोणता असणार आहे तर तो आहे उपसरपंच. त्याच्यानंतर सदस्य संख्या किती असणार आहे तर 7 ते 17पर्यंत. 7,500 जास्त जर लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी 17 ग्रामपंचायत सदस्य असू शकतात. आणि जर 600पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर 2-3 गाव एकत्र येऊन आपण त्यांची एक ग्रामपंचायत तयार करतो, त्याला आपण गट ग्रामपंचायत असं म्हणतो. 600 ते 1500च्या दरम्यान जर लोकसंख्या असेल तर 7 सदस्य हे आपण बघितले. त्याच्यानंतर 1500पर्यंत जर असेल, 1500 ते 3000पर्यंत तर 9 ग्रामपंचायत सदस्य, आणि 3000 ते 4,500पर्यंत 11, 4,500 ते 6पर्यंत 13, आणि 6,000पासून 7,500पर्यंत असेल तर 15, आणि 7,500पेक्षा जास्त असेल तर 17. ह्या मुख्य गोष्टी आपण ध्यानात ठेवायच्या. त्याच्यानंतर आपण इथं बघितलं की मतदान कोण करू शकते तर 18 वर्षावरील सर्व नागरिक त्या ठिकाणी मतदान करू शकतात वार्डमधले. त्याच्यामध्ये आता ही जी निवडणूक असते सगळ्यात जर कट्टर निवडणूक कोणती होत असते मुलांना सांगायचं झालं, आणि सगळ्यात मजा कोणत्या ग्रामपंचायतच्या निवडणूक म्हणजे कोणत्या निवडणुकीमध्ये तर ती आहे निवडणूक आहे ग्रामस्तरावरली आपली ग्रामपंचायत निवडणूक. कारण आपल्या सोबत राहणारे, आपल्या आजूबाजूला ज्यांचे आपण तोंड दररोज बघत असतो, दररोज भेटत असतो, असे लोक त्या ठिकाणी उभे राहिलेले असतात. तो आपला भाऊकीचा एखादा भाऊ किंवा सखा भाऊ बी असू शकतो, किंवा भाऊकीतला एखादा भाऊ असू शकतो, किंवा मित्र असू शकतो, किंवा मित्राचा आई, मित्राचा बाप, मित्राचा भाऊ, असे कोणतरी आपल्या जवळचे ज्यांना आपण दररोज बघतो असे लोक त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायत सदस्यपदासाठी उभे असतात. आणि जो सरपंच होणार आहे तो पण आपल्या गावातला दररोज ज्याला आपण बघतो, दररोज आपण त्याला नमस्कार वगैरे घालतो, असा व्यक्ती आपला सरपंच म्हणून नेमून देत असतो. म्हणजेच जी देश पातळीवर जी निवडणूक होते ही लोक आपल्या पाहण्यातली नसतात, फक्त आपण त्यांना टी व्ही वगैरे बघतो. जसं काही पंतप्रधान पदाचे असतील, खासदार पदाचे असतील, ते आपल्या ओळखीचे नसतात, मग आपण आपल्याला थोडे बघायला भारी वाटतात. परंतु आता हे जे काही ग्रामपंचायतचा कारभार चालवणारे जे आपण लोक निवडून देणार आहेत ग्रामपंचायतमध्ये, हे आपल्यासोबत राहणारे असतात दररोज. म्हणून इथं कोणाला मतदान करायचं आहे, कसं मतदान करायचं आहे हे सांगायची कोणालाच गरज नसते. सगळ्यात जास्त जर भांडणं करणारी कोणती निवडणूक असेल ती गावातली निवडणूक असते. सगळ्यात जास्त तणावपूर्ण वातावरण जर कुठं असते तर या ग्रामपंचायत. आता खासदारकीची निवडणूक असेल तर इथं जास्त लोकांना घेणदेण नसते, आमदारकीची असेल इथं पण जास्त घेणदेण नसते. पण जी गावातली निवडणूक असते तिथं मात्र लोक एकदम असे जशी कोंबड्याचे कसे भांडण लागतात तशी भांडण लागतात या निवडणुकीमध्ये. तर ही एकदम मजेदार अशी प्रकारची निवडणूक असते. म्हणून आता याचा अनुभव तुम्हाला नेहमीच आता पुढच्या काळामध्ये ग्रामपंचायत निवडणुका येणारच आहे, तर हे तुम्हाला अनुभव 18 वर्षाच्या नंतर तुम्हाला पाहायला मिळतो की कोण कसं मतदान आपल्याकडे वळण्याचा प्रयत्न करते. तर ही एकदम मजेशीर निवडणूक असते. आणि ही निवडणूक कोण घेते तर राज्य निवडणूक आयोग. आणि याची कलम कोणती तर 243K हे महत्त्वाचं कलम ध्यान ठेवायचं आहे. ग्रामपंचायतची निवडणूक कोण घेते तर राज्य निवडणूक आयोग. आणि कोणत्या कलमीनुसार तर 243K राज्य निवडणूक आयोग 243K. आणि ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो तर तो आहे 5 वर्ष. म्हणजे आज जर निवडणूक झाली आणि त्याच्या निवडणुकीनंतर ज्यानं काही सरपंच पदाचा पदभार स्वीकारलेला आहे त्याची जी काही पहिली ग्रामसभा होणार आहे त्या ग्रामसभेपासून ते तिथून पुढचे 5 वर्ष हा त्याचा कार्यकाळ असणार आहे. मग सरपंचाचा कार्यकाळ जर 5 वर्ष असेल तर साहजिकच आहे की त्या ग्रामपंचायतचा कार्यकाळ देखील 5 वर्षाचा असतो. ओके, कार्यकाळ 5 वर्ष. याची कलम कोणती आहे तर 243E. एखाद्या वेळेस काय होते, आपण जे काही ग्रामपंचायत सदस्य निवडून देतो त्याच्यामध्ये एखादा अपात्र ठरतो, जसं की समजा त्याच्याकडे कास्ट नसेल किंवा राहतं घर नसेल किंवा तो अन्य इतर काही अविश्वास ठरावामध्ये पात्र झालेला असेल तर त्याचं जे काही ग्रामपंचायत सदस्य होते ते अपात्र होते. एखादा
मृत्युमुखी पडला, निधन झालं एखाद्याचं, तर त्याची जी जागा होणार आहे ती खाली होणार आहे. तर असं जर काही घडलं तर पुढच्या 6 महिन्याच्या आत निवडणूक घ्यायची असते आणि तिला आपण म्हणतो पोटनिवडणूक. म्हणजे रिक्त पदासाठी जर निवडणूक घ्यायची असेल तिला आपण पोटनिवडणूक असं म्हणतो. आणि ही रिक्त पद झाल्याच्या नंतर 6 महिन्याच्या आत घेणं बंधनकारक असते. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. ओके. त्याच्यानंतर बघा, आता सरपंच आणि उपसरपंच यांची निवडणूक जी आहे ती आपण आताच बघितलंय. या ठिकाणी बघा, सरपंच आणि उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यामधून बहुमताने यांची निवड केली जाते. म्हणजे जेवढे काही ग्रामपंचायत सदस्य निवडून आले असतात, जर समजा आपण या ठिकाणी गृहीत धरू एका गावची लोकसंख्या 4,500 ते 6,000 याच्या दरम्यान आहे, तर या ठिकाणी जे सदस्य संख्या असणार आहे ती किती असणार आहे? 13. मग हे 13 ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी निवडून आलेत. या ठिकाणी आपण थोडक्यात लिहूता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 या ठिकाणी 13. बघा, हे या ठिकाणी आपण लक्षात घ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. तर हे 13 जे ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहेत, हे यांच्याच 13 जणांपैकी एकाची निवड सरपंच म्हणून करणार आहेत आणि ती पण बहुमतानं. म्हणजे जर समजा 13 जण असतील तर 13 पैकी त्या जे काही सरपंच पद ग्रहण करणार आहे त्याला या 13 जणांपैकी जवळपास किती मतदान पडलं पाहिजे? जास्त मतदान पडेल. ज्याला जास्त मतदान पडेल तो त्या ठिकाणी सरपंच पदाचा दावेदार असणार आहे. ओके. तर ज्याला जास्त ग्रामपंचायत सदस्य मतदान करतील तो या ठिकाणी सरपंच होणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरा जो व्यक्ती आहे त्याचं जे पद असणार आहे ते उपसरपंच असणार आहे. ओके. तर अशा प्रकारे या सरपंचाची निवड केली जाते. परंतु आता याच्यामध्ये हे पहिल्या काळानुसार होता 2022च्या आधी, परंतु 14 जुलै 2022 रोजीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रात यापुढे सरपंचाची निवडणूक जी आहे, सरपंचाची निवड जी आहे ती या सदस्याच्या मार्फत होणार नाही. याच्या मार्फत होणार आहे का? नाही. तर ती थेट जनतेतून होणार आहे. कोणातून? थेट जनतेतून. म्हणजे हे सदस्य जे आहेत हे त्याला मतदान करणार नाहीत. त्याला मतदान कोण करेल? थेट जनता. मग एखाद्या गावची लोकसंख्या जर 6,000 असेल तर हे 6,000 पण लोक त्या सरपंचाला मतदान करणार. याच्या आधी असं होतं का? तर नाही. तर ते लोक काय करणार? या 6,000 पैकी समजा हा जो सरपंच या ठिकाणी जो निवडून आलाय याचा वार्ड समजा वार्ड क्रमांक 4 होता, तर याला मतदान कोण करायचे? फक्त या 4 वार्डमध्ये जेवढे काही लोक आहेत तेवढेच लोक याला मतदान करायचे. बाकीचे दुसऱ्या 2 वार्ड क्रमांकामधले करायचे का? नाही. तर 1 वार्ड क्रमांकामधले करायचे का? नाही. 3 मधले करायचे का? नाही. परंतु आता काय झाले? थेट जी काही जनता आहे ती त्या सरपंचाला मतदान करणार आहे. म्हणजे प्रत्येकाचं मतदान त्या सरपंचाला पडणार आहे. म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे. जर आता समजा आपल्याला निवडून झालं तर आता निवडून येणारा जो व्यक्ती असणार आहे तो चांगलाच असणार आहे. कारण सगळे लोक 6,000 लोकसंख्या गाफाल असणार आहे का? अविचारिक असू शकणार आहे का? नाही. म्हणून हे जे काही 6,000 पैकी जे काही जेवढे काही सुदृढ जे काही प्रौढ नागरिक असणार आहेत, जाणीक लोक असणार आहेत ते जास्त मतदान करणार आहेत आणि असा त्याच्यामध्ये एक जाणीक जो व्यक्ती आहे, चांगला व्यक्ती जो आहे तो सरपंच होणार आहे. परंतु हा जो निर्णय हा कधी आला आहे याची तारीख आपण ध्यानात ठेवायची 14 जुलै 2022. याच्या आधी सदस्य संख्यामधून तो निवडून गेला जायचा. ह्या तारखेच्या नंतर, ही तारीख ध्यानात ठेवा, या तारखेच्या नंतर आता जी काही सरपंचाची निवडणूक होणार आहे ती थेट जनतेमधून होणार आहे. हे लक्षात ठेवायचे. याच्या आधी असं नव्हतं. म्हणून इथं आपण हे जे लिहिलेलं आहे हे आधीच्या याच्यानुसार आहे. एवढ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. जर तुम्हाला प्रश्न विचारला 14 जुलै 2022च्या आधी सरपंचाची निवडणूक कशा प्रकारे व्हायची, तर ती सदस्याच्या बहुमताने व्हायची असं आपण सांगू शकतो. आणि जर 14 जुलै 2022च्या नंतर जर विचारला असेल तर आपण त्या ठिकाणी सांगतो थेट जनतेमधून सरपंचाची निवड होते आणि उपसरपंचाची निवड त्या ठिकाणी जनतेतून होत नाही. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे आधीचं आपण बघितलं हे कलम 30 नुसार आहे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या नुसार. आता सरपंचाचे कार्य काय असते? आता ग्रामपंचायतची निवडणूक झाली आणि त्या ठिकाणी आता 2022च्या नंतर जर असेल तर थेट जनतेने सरपंच नेमून दिला आहे. त्याच्या आधीचा जर असेल तर त्या सदस्याच्या बहुमताने तो सरपंच झाला आहे. पण आता सरपंच झाला आहे. आता सरपंच झाल्याच्या नंतर त्याचं कार्य काय असणार आहे? आता बघा, सरपंच हा आपल्या गावातलाच व्यक्ती असणार आहे. म्हणून तो सरपंच काय करणार आहे, कधी करणार आहे, कसं करणार आहे हे आपण त्याला डोळ्यानं बघणार आहेत. म्हणजे त्याचं जे काही प्रशासन आहे, त्याचं जे काही राजकारभार आहे हे आपण आपल्या डोळ्यानं पाहू शकतो. तो कधी गावाच्या बाहेर जातो, कधी मध्ये येतो, हे आपण सगळं डोळ्यानं बघत असतो. म्हणजेच या ठिकाणी जास्त भ्रष्टाचार होण्याचं काही संकेत नाहीतच. म्हणजे जर त्या गावची लोकसंख्या जर समजा सुशिक्षित आणि साक्षर आणि जाणीवपूर्वक जर असेल
चांगली असेल तर त्या ठिकाणी त्या गावामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही आणि त्या गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु काय होते, आपण गावात राहत असताना या ग्रामपंचायतकडे लक्ष देत नाही. आपण आपल्या या अधिकाराला कधी वावच देत नाहीत की ग्रामपंचायत आपल्याला एक सत्ता बजावण्याचं केंद्र आहे, इथं आपण आपल्या अधिकारासाठी दाद मागू शकतो, या ठिकाणी लढू शकतो, हे आपल्याला माहीतच नाही, म्हणून आपण ग्रामपंचायतीला तेवढं महत्त्व देत नाहीत. परंतु इथून पुढं जे काही समजा गावातली जी काही व्यवस्था आहे, गावामधलं जे काही प्रशासन आहे, गावामधले जे काही योजना आहेत, गावामधले जेवढं काही राजकारभार असेल तिथं तुम्ही इंटरफेअर करू शकता. तुम्ही खासदाराला सांगू शकणार नाहीत की तू असं काम करायचं, तुम्ही आमदाराला सांगू शकणार नाही तुम्ही असं काम करायचं, तुम्ही जिल्हा परिषद सदस्याला देखील सांगू शकणार नाही तू असं काम करायचं, परंतु तुम्ही जो सरपंच आहे त्याला सांगू शकणार आहात, कारण तुम्हाला तो दररोज भेटणार आहे की नाही. सरपंचाला तुम्ही दररोज सांगू शकता की तू असं काम कर, तुम्ही असं काम करा, हे झालं पाहिजे गावामध्ये, असं झालं पाहिजे, ही योजना नाही गावामध्ये, या ठिकाणी दिव्याबत्तीची सोय नाही, या ठिकाणी खंबा नाही, या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही, या ठिकाणी खड्डा झाला, या ठिकाणी रोड नाही, हे दररोज तुम्ही त्या सरपंचाला सांगू शकता. इथं तुम्हाला जाण्यासाठी खर्चही लागणार नाही किंवा त्याच्या घरापर्यंत जायला तुमचं काही दुखणार पण नाही, कारण तो तुमच्या घराच्या जवळच आसपास कुठेतरी राहू शकतो. 15-20 मिनिटांमध्ये तुम्ही त्याच्या घरी जाऊ शकता, आहे की नाही. म्हणून हा जो सरपंच आहे, आता याचं कार्य काय, आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊ नेमकं सरपंच कार्य काय करतो. आता या ठिकाणी बघा, याच्यामध्ये मला एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची, ती म्हणजे पंच म्हणजे काय, तर या ठिकाणी कन्फ्युजन होण्याचं कारण नाही. पंच म्हणजे काय, ग्रामपंचायत सदस्य, जे की एका वार्डमधून जो व्यक्ती निवडून आलेला आहे त्याला आपण ग्रामपंचायत सदस्य म्हणतो आणि त्यालाच आपण दुसऱ्या शब्दामध्ये पंच असं म्हणतो. आणि जो या पंचांचा सर आहे, सर म्हणजे काय, एक त्यांच्यापेक्षा जो मोठा व्यक्ती आहे त्याचं नाव काय, सरपंच, असा हा शब्द तयार झाला आहे. म्हणजे पंचांचा मुख्य म्हणजे सरपंच असं त्याचं नाव आहे. आता याचं मुख्य काम काय, तर ग्रामसभा बोलवणे. आता निवडून आल्याच्यानंतर पहिली ग्रामसभा घेणं बंधनकारक असते, त्याचा जो काही पदसिद्ध अध्यक्ष असतो तो असतो सरपंच. त्याचं जे काही पहिली ग्रामपंचायतची ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेचं अध्यक्षपद भूषवणं हे सरपंचाचं आद्य करतो. त्याला तिथं अब्सेंट राहता येणार नाही. पुढच्या ग्रामसभा जर असेल तिथं तो अनुपस्थित राहू शकतो. त्याच्या अनुपस्थितीमध्ये कोण राहत असते, तर उपसरपंच त्याचा कारभार पाहत असतो. परंतु जी काही पहिली ग्रामसभा होणार आहे त्या ठिकाणी सरपंचाला तिथं बंधनकारकच आहे उभं राहणं, तिथं त्याला उपस्थित राहावंच लागते. तर ग्रामसभा बोलवणे आणि ग्रामसभेचं अध्यक्षपद भूषवणे, त्याच्यानंतर विविध प्रकारचे ठराव पारित करणं. म्हणजे त्या ठिकाणी आपण गावामध्ये जे काही समजा ग्रामसभेला मागण्या करत असतो, आता प्रत्येक वार्डमधून, आता जसे काही वार्ड असतात ना, आपण मला आधीच सांगितलं की हे वार्ड आहे, हा वार्ड आहे, हा वार्ड आहे, तर या वार्डमधून आलेले काही ग्रामपंचायत सदस्य असणार आहेत, पंच असणार आहेत, यांच्या काहीतरी मागण्या असणार आहेत ना. आता समजा या ठिकाणी हा वार्ड क्रमांक 3 आहे, याचा एक मेंबर आहे, ठीक नाही, हा सदस्य आहे. तर ह्या वार्डमध्ये राहणारे जे काही समजा नागरिक आहेत, जी काही जनता आहे समजा, आता इथं समजा एखादा रस्ता असेल आणि या रस्त्यावर खूप खड्डा साचलेला आहे, हे का नाही, त्या खड्ड्यामध्ये पाणी आहे आणि इथं या खड्ड्याच्या पलीकडे एक शाळा आहे समजा, हे का नाही. तर संपूर्ण गाव जो आहे या रस्त्याहून या शाळेत जातो. म्हणजे लहान लेकरं जे काही विद्यार्थी आहेत ह्या रस्त्याहून दररोज या वार्डमधल्या रस्त्यावरून शाळेत जातात. तर ही गोष्ट कोणाच्या निदर्शनात आली, या वार्डमध्ये राहणाऱ्या जे काही सामान्य नागरिक आहेत त्यांच्या. मग त्यानं काय केलं, आता हा रस्ता झाला पाहिजे, कारण आता समजा या नगरामध्ये राहणाऱ्या एकाचं पोरगं या समजा या खड्ड्यामध्ये पडलं, हे का नाही, त्याचा पाय मोडला. मग हे काय करणार, कशामुळं पडलं, तर रस्त्यामध्ये खड्डे आहेत, मग हे खड्ड्या करण्याचं काम कोणाचं होतं, याचं. मग तू भांडणार कोणाला, या ग्रामपंचायत सदस्याला, की बा आम्ही तुला निवडून दिलं आहे आणि तुला आमच्या या गल्लीमध्ये साधा एक रोड करणं आहे ना, मग तू काय कामाचं आहे असं म्हणणार की नाही, म्हणणार ना, निश्चित म्हणणार. तुझ्या या बेजबाबदार वागण्यामुळे आज माझ्या मुलाचा पाय मोडला असं डायरेक्ट म्हणू शकतो. मग जेव्हा हे नागरिक या सदस्याला म्हणतील तेव्हा हा काय करणार, जी काही ग्रामसभा बोलवण्यात आलेली आहे त्या ठिकाणी एक मागणी करेल की आमची ही जी काही वार्ड क्रमांक 3 आहे यामध्ये एक रस्ता आहे, त्या रस्त्यावर खूप खड्डे पडलेले, म्हणून या रस्त्याची रिपेरिंग झाली पाहिजे, रस्ता बनला पाहिजे, सिमेंट रोड चांगला झाला पाहिजे. आणि हे फक्त या वार्डमधल्या लोकांसाठीच नाही, तर या वार्डच्या पलीकडे एक शाळा आहे, तर हे फक्त सगळ्या गावासाठीच आहे, गावामधल्या सगळ्या विद्यार्थ्यासाठी आहे, म्हणून हा रस्ता झाला पाहिजे अशी मागणी त्या ग्रामसभेमध्ये केलेली आहे. मग ही मागणी फक्त याच वार्डमधून झाली का, नाही. आता या वार्डमध्ये दुसरी काहीतरी समस्या असेल, या वार्डमध्ये दुसरी अजून काहीतरी समस्या असेल, या वार्डमध्ये दुसरी काय समस्या असेल, ती त्या वार्डमध्ये राहणाऱ्या जनतेने, नागरिकांनी त्या सदस्यासमोर मांडली नाही, आणि तो सदस्य कोणासमोर मांडणार आहे, या ग्रामसभेमध्ये मांडणार आहे. असं नाही की फक्त सदस्यच मांडणार, आपण त्या ग्रामसभेमध्ये स्वतः पर्सनली उठून देखील आपण आपलं जे काही प्रश्न आहे ते मांडू शकत असतो. म्हणजे आता समजा मी आता जेवढे काही विद्यार्थी आहेत, जेवढे काही तेवढ्यापैकी समजा खेड्यागावात कोण राहत असेल तर तुम्ही त्या ग्रामसभेला उपस्थित राहून तुम्ही स्वतःही त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करू शकता, त्याचं उत्तर त्या सरपंचाला विचारू शकता, ग्रामसेवकाला विचारू शकता.
तरी तुम्ही याचा अनुभव घेऊ शकता तुमच्या ग्रामस्तरावर. आता येणारी जी काही ग्रामसभा असते, मागची जी झाली ती 2 ऑक्टोबरला असते, तर ती झाली. आता जी येणारी जी आहे ती 26 जानेवारीला असते. लक्षात ठेवा, 26 जानेवारी जे काही प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो, या दिवशी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा असते. तर ह्या ग्रामसभेला तुम्ही जाऊन उपस्थित राहा आणि तुमच्या गल्लीचा, तुमच्या वार्डचा जो काही प्रश्न असणार आहे तो त्या ठिकाणी उपस्थित करा. उपस्थित केल्याच्यानंतर तुमच्या प्रश्नाचं निराकरण कशा प्रकारे होते याचा तुम्हाला जिता जागता अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आणि मग तुम्हाला कळेल की ग्रामपंचायत ही खरंच स्थानिक पातळीवरील एक सत्ता आहे का, जनतेची सत्ता आहे का, हे कळेल. जेव्हा तुम्ही त्या ग्रामसभेमध्ये काहीतरी प्रश्न मांडसाल आणि तिथं तुमच्या प्रश्नावर काहीतरी विचार केला जातो, तिथं तुम्हाला एक वेगळीच अनुभूती प्राप्त होईल ना. हे एकदा बघा तुम्ही 26 जानेवारीच्या जी काही ग्रामपंचायतची ग्रामसभा तिथं तुम्ही जायलाच पाहिजे आणि तुमचा प्रश्न उपस्थित करायलाच पाहिजे. मग आता या ठिकाणी या सभेमध्ये या प्रत्येक वार्डमधल्या लोकांनी काय केले, तर लिखित स्वरूपात अर्ज दिलेले आहेत ना, आमच्या गलीमध्ये काय पाहिजे, आमच्या वार्डामध्ये काय सुधारणा झाल्या पाहिजेत. तर हे सगळे जे अर्ज आलेले आहेत त्या ग्रामसभेच्या जो काही आधीचा दिवस असतो तिथपर्यंत आपण ते सादर केलेले असतात. असं नाही की सादर केले म्हणजे आपण उपस्थित करू शकतो. तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही डायरेक्ट उपस्थित राहायचं आणि तिथं तुमचा प्रश्न उपस्थित करायचा, तिथंही करू शकतो. तर सरपंचाचं कार्य काय, मग ग्रामसभा बोलवणे, त्याच्यानंतर या सभेमध्ये जेवढे काही समजा आता हे तुम्हाला सांगितलं की हे रोड बनवायचा प्रस्ताव आलेला आहे, हे का नाही, ठराव आलेला आहे, तर हे ग्रामसभेनं मंजूर करायचं आहे. तर हे मंजूर कसा करायचं, त्या ग्रामसभेमध्ये जेवढे काही लोक आलेले आहेत त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षा लोकांनी जास्त संमती दिली तर तो ठराव पारित होऊ शकत असतो, किंवा सदस्य संख्येने बी जास्त जर समजा मंजूर केलं तर तो ठराव पारित होऊ शकतो. तर हा ठराव पारित करणे किंवा करून घेणे हे काम कोणाचं आहे, सरपंचाचं आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीला जो काही निधी येतो, राज्य सरकारकडून असेल काही अन्य विभागाकडून येतो, ते सगळे जे निधी आहे त्या निधीवर नियंत्रण ठेवण्यावर, त्या निधीचा खर्च करणे गावच्या विकासासाठी. त्याच्यानंतर जो काही शासनानं नेमून दिलेला व्यक्ती आहे त्याचं नाव असतं ग्रामसेवक. हा प्रशासनाचा व्यक्ती असतो सरकारचा, जे की ग्रामपंचायतचा कारभार सांभाळत असतो. लिखापडी असेल, त्याच्यानंतर जे काही लिखित साधनं साठवून ठेवायचा कारभार असेल ते सगळं काम सांभाळते तर ग्रामसेवक सांभाळते. तर याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोणाचं आहे, ग्रामसेवकावर नियंत्रण ठेवण्याचं काम सरपंचाचं आहे. परंतु आता हे आपल्याला बघायला जास्त भेटत नाही, कारण ग्रामसेवक आणि सरपंच हे यांची मिलीभगत असते आणि हे नंतर कसा कारभार करतात याच्याबद्दल काही जास्त सांगायची गरज नाही. याच्यावर आपण रिस्तर ग्रामसेवक आणि सरपंच हे दोघे मिळून गावचा कसा कारभार चालवतात, थोडक्यात सांगायचं गावाची वाट कशी लावतात, याच्यावर आपण एक सविस्तर व्हिडिओ घेणार आहोत, ते आपण पुढं बघणारच आहोत. तर या सरपंचाचं काम काय आहे, ग्रामसेवकावर नियंत्रण ठेवणं आणि त्याच्यानंतर निधीवर नियंत्रण ठेवणं, विविध प्रकारचे ठराव पारित करणं, ग्रामसभा बोलवणं आणि या पहिल्या ग्रामसभेचं अध्यक्षपद भूषवणं हे सरपंचाचे कार्य. एवढेच आहेत का, तर नाहीत. इथं आपण बघू उपसरपंच, सरपंचाच्या आणि उपसरपंचमध्ये कारभार सांभाळणे हे त्या उपसरपंचाचं काम आहे. ओके, अजून आपण सरपंचाचे कार्य बघू. आता गावामध्ये जेवढ्या काही रस्ते आहेत त्या रस्त्यांची देखभाल करणं, गावामध्ये पिण्याचं पाणी असेल त्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं, आरोग्याविषयी स्वच्छता राखणं, त्याच्यानंतर दिवाबत्तीची सोय करणं, त्याच्यानंतर गावामध्ये जे काही समजा पावसाळ्यामध्ये तणनाशक जास्त उगवलेलं असतं तर ह्याच्यामुळे काय होते, रोगराई जास्त वाढते, तर याच्यावर विविध प्रकारच्या फवारण्या टाकणं, त्याचा नायनाट करणं हे सरपंचाचं काम. म्हणजे हे ते स्वतः करणार का नाही, पण ते ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीमध्ये जे काही नोकर वर्ग आहे त्याच्या माध्यमातून तो करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं काय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, त्याच्यानंतर रस्ते, त्याच्यानंतर दिवाबत्तीची सोय म्हणजे लाईटची व्यवस्था आणि त्याच्यानंतर वाचनालय. हे एक महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, वाचनालय. तुम्ही जेव्हा 26 जानेवारीच्या त्या ग्रामसभेला जासाल, तुमच्या गावामध्ये जर समजा वाचनालय नसेल तर त्या ग्रामसभेमध्ये तुम्ही उभं राहून त्या ठिकाणी हा मुद्दा उपस्थित करा की आपल्या गावामध्ये वाचनालय नाही. आता वाचनालयाचा फंड हा प्रत्येक ग्रामपंचायतीला आलेला असतो, परंतु प्रत्येक गावामध्ये जो सरपंच आहे किंवा त्याचं जे काही मंडळ आहे ते त्या ठिकाणी वाचनालय स्थापन करत नाहीत, किंवा असलं तरी त्याचा उपयोग गावाच्या नागरिकांना ते करू देत नाहीत. ते फक्त कागदोपत्री असे त्याचा जो सगळा येणारा वरचा पैसा आहे तो त्यांच्या खिशामध्ये जात असतो. परंतु जेव्हा तुम्ही या 26 जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये उपस्थित राहून वाचनालयाविषयी जर प्रश्न मांडला तर तुमच्या गावामध्ये वाचनालय चालू होऊ शकतं. या ठिकाणी हे तुम्ही करू शकता स्वतः. तर कोणता प्रश्न मांडायचा आहे 26 जानेवारी, गावामध्ये वाचनालय झालं पाहिजे हा एक प्रश्न तुम्ही उपस्थित करायचा आहे. तर वाचनालयाची व्यवस्था करणे, दिवाबत्तीची व्यवस्था करणे, सांडपाण्याची व्यवस्था करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे हे सगळे कामं कोणाचे येतं, सरपंचाचे. गावचा विकास करणं,
आणि गावचा सगळ्या समस्याविषयी पंचायत समितीला कळवणं हे पण सरपंचाचंच काम आहे. एवढे सगळे कामं जे आहेत ते सरपंचाचे आहेत. सरपंच हा गावचा मुख्य व्यक्ती आहे हे आपण ध्यानात ठेवायचे. आता या ठिकाणी ग्रामपंचायत जी आहे तिचा आर्थिक स्रोत कोणता हे आपण जाणून घेऊ. तर बघा, आर्थिक स्रोत याच्यामध्ये ग्रामपंचायत कर हा एक आहे. त्याच्यानंतर घरकर, म्हणजेच घरकर म्हणजे काय, घरपट्टी. आपण गावामध्ये राहत असताना आपल्याला दरवर्षी आपण राहत्या घराची एक भाडं भरावं लागते. तर हे भाडं म्हणता याला आपण म्हणतो घरपट्टी. म्हणजे हा आपल्याला कर द्यायचा असतो सरकारला. आपण ज्या जागेवर राहतो ना त्याचा आपल्याला सरकारला कर द्यायचा असतो, त्याला म्हणतात घरपट्टी. तर हे एक ग्रामपंचायतीच्या आर्थिक स्रोताचा एक प्रमुख घटक आहे असं आपण म्हणू शकतो, घरपट्टी. त्याच्यानंतर पाणी कर. ग्रामपंचायतचं काम काय आहे, त्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था करणं. परंतु ती फुकट करायची का नाही. तुम्ही जर पाणी गावाला देत असाल तर प्रत्येक घराकडून तुम्ही त्याचा काहीतरी कर घेऊ शकता. म्हणजे जे काही जशी घरपट्टी आहे, प्रत्येक घराला काहीतरी घरपट्टी असते. त्याच्यानंतर पाणीपट्टी पण आपण लावू शकतो. ही प्रत्येक घराकडून आपण वसूल करून घेऊ शकतो. घरकर, पाणी कर, त्याच्यानंतर बाजार कर हा पण लावू शकतो. त्याच्यानंतर राज्य अनुदान व वित्त आयोग निधी यांच्याकडून पण ग्रामपंचायतला निधी येत असतो. त्याच्यानंतर राज्य देखील ग्रामपंचायतीला खूप अनुदान देत असते. त्याच्यानंतर आता हे स्थानिक पातळीवरले आहेत आणि हे राज्य सरकारकडून मिळणारे आणि हे वित्त आयोग निधी आहे. त्याच्यानंतर ग्रामविकास योजनामधून देखील या ग्रामपंचायतला खूप सारं अनुदान मिळत असते. म्हणजे ग्रामपंचायतला जे काही निधीचं स्वरूप आहे हे कमी प्रमाणात नसते. गावचा विकास जर सरपंचानं करायचं ठरवलं तर 5 वर्षामध्ये कोणत्याही गावाचा कायापालट होऊ शकतो. गाव डिजिटल होऊ शकतं. गावामध्ये असा एकही रस्ता नसणार आहे की त्यामध्ये खड्डे आहेत. असं एकही घर नसणार आहे की त्या घरामध्ये नळाची व्यवस्था नाही. असं एकही गली नसणार आहे की त्या ठिकाणी लाईट नाहीत. त्यानंतर लायब्ररीत आहेच. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्या ठिकाणी लायब्ररीची व्यवस्था तर होणार असते. पण फक्त सरपंच जो आहे तो कसा असला पाहिजे, कार्यसम्राट असला पाहिजे. त्याच्यानंतर तरुण लोकांसाठी त्या ठिकाणी जिमखान्याची व्यवस्था करणं ही पण ग्रामपंचायतचंच कर्तव्य आहे. जिमखाना असणं, वाचनालय असणं, ही सगळी जी व्यवस्था आहे ती ग्रामपंचायतच्या माध्यमातून होते. परंतु आता हे करत असताना या गावामध्ये त्या समजा ग्रामपंचायतनं वाचनालय चालू केलं आहे. तर वाचनालय चालू केलं तर ही जी काही योजना आहे, ही सवलत आहे, ही आपण फुकट घेतो का नाही. तर या ग्रामपंचायतनं काय करायचं, या ठिकाणी महिन्याला काहीतरी कर लावायचा आणि या वाचनालयामध्ये गावातील जेवढे काही समजा विद्यार्थी या ठिकाणी येऊन वाचन करणार आहेत, अभ्यास करणार आहेत, त्याच्याकडून महिन्याला आपण काहीतरी कर घेऊ शकतो. 100 रुपये किंवा 200 रुपये, हे की नाही, हे आपण देऊ शकतो ना. खुशी खुशी कोणी पण देऊ शकते. तर हे पण त्यांच्या एक अनुदानाचं स्वरूप होऊ शकते. त्याच्यानंतर जिमखाना आपण या ठिकाणी गावामध्ये स्थापन केला आहे. त्या जिममध्ये येणारे जे काही तरुण मुलं जे काही जिम करतात, हे की नाही, त्याला आपण 500 रुपये महिना जरी लावला तर ते खुशी खुशी येऊ शकतात ना. त्यांना काही देण्याचं अडचण नाही. कारण आपलं गाव समजा या ठिकाणी आहे, इथं जिम आहे दुसऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणी समजा, आहे का नाही, प्रत्येक गावामध्ये जिम नसते. तर इथून जायला याला दररोज जाण्याचा वेळ, येण्याचा वेळ, त्याच्यानंतर जाण्याचा खर्च, येण्याचा खर्च, एवढ्यापेक्षा हे गावामध्ये जर समजा याला 500 रुपये आपण महिन्याला जर लावलं त्याला कर, तर तो देऊ शकतो आणि तो या ठिकाणी याचा वापर बी करू शकतो. तर ह्याच्या माध्यमातून देखील ग्रामपंचायत आपलं अनुदान या ठिकाणी वाढवू शकते, निधी वाढवू शकते. ग्रामपंचायतचा उत्पन्नाचा एक स्रोत निर्माण करू शकते. गावामध्ये जे काही समजा एक तळं असते, ह्या तळ्यामधून होणारी मासेमारी असेल, याच्यामधून जेवढं काही इन्कम असते हे पण ह्या ग्रामपंचायतचा उत्पन्नाचा स्रोत आहे. तळा असेल गावामध्ये, त्याच्यानंतर जिमखाना असेल, वाचनालय असेल, घरपट्टी नळपट्टी तर आहेच, बाजार कर आहे, त्याच्यानंतर राज्य अनुदान देते, वित्त आयोग अनुदान देते, त्याच्यानंतर ग्राम विकास योजनामधून ग्रामपंचायतला भरमसाठ अशा प्रकारचं अनुदान मिळते. परंतु आता हे आपल्याला पाहायला काऊन मिळत नाही, गावचा विकास काऊन होत नाही, तर त्या गावचे नागरिक साक्षर नसतात किंवा जागृत नसतात. आपण जागृत हा शब्द त्या ठिकाणी लागू होईल ना, साक्षर नाही लागू होणार, पण जागृत हा शब्द त्या ठिकाणी लागू होते. गावचे नागरिक जर जागृत असतील तर ते त्या ग्रामपंचायत सदस्याला सांगतील असं असं काम कर. ग्रामपंचायत सदस्याला आपण वेळोवेळी सांगत राहिलो त्याच्या कामाविषयी, तर तो सरपंचाला सांगेल आणि सरपंचाला सांगत जर राहिलं, आपल्या मागण्या त्याच्यापर्यंत वाढत राहिल्या, तर तो काम करायसाठी प्रवृत्त होईल. म्हणून काम करायसाठी जर प्रवृत्त झाला तर तो जो काही सरकारकडून येणारा फंड आहे किंवा घरपट्टी पाणीपट्टीकडून मिळणारं जे उत्पन्न आहे तो त्याच्या खिशात घालण्याच्या ऐवजी तो त्या कामावर खर्च करेल. आणि कामावर जर खर्च केला तर इनडायरेक्टली काय होणार आहे, गावचा विकास होणार आहे. म्हणून गावचा विकास करण्याचं जे काही सगळ्यात मोठं श्रेय जे कोणाला जाते ते कोणाला जाते. आता तुम्ही झालं, मी झालं, कोणाला दोष देईल, सरपंचाला, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्याला. पण यांना देऊन काही फायदा
नाही. आपल्याला एकच गोष्ट कळाली की आपण जर जागृत असेल तर सरपंचाला काम त्या ठिकाणी करावंच लागणार आहे. म्हणून त्या गावातल्या जनतेनं जागृत राहणं गरजेचं आहे. आणि गावातली जनता कोण? तर तुम्ही आणि मी. आपण सगळे गावामध्ये राहणारी जनता आहेत, नागरिक आहेत. म्हणून आपण स्वतः त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला पाहिजे. तर इथून पुढं जे काही ग्रामपंचायतची जी काही ग्रामसभा असेल तिथं तुम्ही आवर्जून उपस्थित राहायला पाहिजे. आता आपण ग्रामसभेकडे दुर्लक्ष करतो. ग्रामपंचायत जी आहे ती लोकशाही प्रस्थापित करत असते स्थानिक पातळीवर, परंतु आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो. तिथं आपण कधी जातच नाहीत. नवतरुण पिढी तर कधी जातच नाही तिथं. फक्त जे काही प्रौढ व्यक्ती आहेत, ज्येष्ठ व्यक्ती तेच जातात, हे का नाही. तिथं आपण जायला पाहिजे. आपण आपल्या गावचे प्रश्न मांडायला पाहिजेत. आपण मांडणार तर कोण मांडणार आहेत, हे का नाही. कारण शिकलेला व्यक्ती जर समजा या ठिकाणी काहीतरी बोलला, संविधानिक सरपंचाला काहीतरी समजावून सांगेल, तर तो करणारच आहे ना. तेव्हा त्याला कळेल की गावामध्ये माझ्यापेक्षाही अजून जाणीक लोक आहेत. तर मी जर पैसे खायचा प्रयत्न केला तर मला कोणतरी विचारणार आहे का नाही. याच्यावर आपण भ्रष्टाचार केला तर मला कोणीतरी विचारणारे लोक आहेत म्हणून तो भिवून काय करणारे, काम करणार. आणि काम केलं की इनडायरेक्टली सरळ सरळ त्या गावचा विकास होत असतो. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवायची. म्हणून पदभार स्वीकारा. तुम्ही पण एक गावचा नागरिक म्हणून तुम्ही काम केलंच पाहिजेत. सरपंचाला त्याची जबाब विचारलंच पाहिजे, त्याचं कर्तव्य शिकवलंच पाहिजेत. आणि हे अधिकार आपल्याला संविधान दिलेला आहे. तुम्ही ग्रामसभेमध्ये कोणताही प्रश्न विचारला तर तिथं तुम्हाला कोणीही तुमची हकालपट्टी करणार नाही किंवा तुम्हाला कोणी दम देणार नाही. कारण तुमचा राईट्स आहे संविधानाने दिलेला. आपण बोलू शकतो, प्रश्न विचारू शकतो. तर ह्याचा तुम्ही एक अनुभव घ्यायलाच पाहिजे. पुढे बघा, ग्रामसभा आणि ग्रामपंचायत यामधील आपण फरक जाणून घेऊ. ग्रामसभा म्हणजे काय आताच आपण बघितलंय. ग्रामसभा म्हणजे काय त्या ठिकाणी गावातील सगळे लोक त्या ग्रामसभेला येत असतात, त्याला म्हणायचे ग्रामसभा. ही ग्रामसभा बघा 26 जानेवारीला एक भरत असते. त्याच्यानंतर 1 मे महाराष्ट्र दिन ह्या दिवशी एक भरते. त्याच्यानंतर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ह्या दिवशी एक भरते. म्हणजे ह्या बंधनकारक असतात. 26 जानेवारी आणि 2 ऑक्टोबर गांधी जयंती. आता ही 2 ऑक्टोबरची जी आहे ही रद्द करण्यात आलेली आहे. ही त्या सरपंचाच्या मनावर आहे घ्यायची किंवा नाही. पण ह्या 3 ज्या आहेत ह्या बंधनकारक आहेत. एका आर्थिक वर्षामध्ये कमीत कमी 4 ग्रामसभा ह्या झाल्याच पाहिजेत. किती? 4. कमीत कमी 4. एका वर्षामध्ये 4 ग्रामसभा झाल्याच पाहिजे. आणि ग्रामसभा म्हणजे काय तर त्या गावामध्ये सरपंच हा अध्यक्ष असतो. त्याच्या अध्यक्षामध्ये गावातील सगळे लोक त्या सभेला उपस्थित राहतात आणि त्या गावच्या विकासावर चर्चा करतात. प्रत्येकजण त्या ठिकाणी बोलत असतो. प्रत्येकजण आपल्या स्वतःविषयी आपले वैयक्तिक पण प्रश्न मांडू शकतो, सार्वजनिक पण प्रश्न मांडू शकतो. गावातला प्रत्येक नागरिक, असंच नाही की ज्याचे वय 18 वर्ष पूर्ण झालेत, 18 वर्षाच्या खालील जरी व्यक्ती असेल, एखादा लहान मूल जरी असेल, तोही त्या ग्रामसभेमध्ये प्रश्न उपस्थित करू शकतो. म्हणून इथे बघा काय लिहिलं आहे, गावातील सर्व मतदार. या ठिकाणी मतदार म्हणले पण आपण हे पण त्या ठिकाणी ॲड करू शकतो. आणि यानंतर बघा ग्रामपंचायत काय. ग्रामसभा कळालं, गावातील सगळे नागरिक. याचं अध्यक्षपद कोण बसवणार? सरपंच. आणि इथं सगळे सदस्य पण असणार आहेत. पण सगळेजण चर्चा करणार. आणि ग्रामपंचायत म्हणजे काय? या ग्रामपंचायतमध्ये फक्त निवडून आलेले प्रतिनिधी त्याच्या अधिकारावर ठराव मंजूर करतात. म्हणजे कोण? आपण बघितलं की 13 जर ग्रामपंचायत सदस्य असेल तर ते चर्चा करणार, त्याला म्हणायचे ग्रामपंचायत. आणि त्याचा मुखिया कोण? तर सरपंच. कळालं? ग्रामसभा म्हणजे गावातील सगळे नागरिक त्या ठिकाणी असणार आहेत. आणि ग्रामपंचायत म्हणजे फक्त सरपंच आणि त्याचं जे काही सदस्याचं मंडळ आहे ते. आता याचं काम काय? विकासावर नियंत्रण, योजनांची अंमलबजावणी. हे कोणाचं काम आहे? ग्रामपंचायतचं. त्यानंतर सभासंख्या तुम्हाला इथं बघितलं मी. ग्रामसभा एका वर्षामध्ये किती घ्यायच्यात? कमीत कमी 4 घेणं बंधनकारकच आहे. आता ही 2 ऑक्टोबरची आपण रद्द म्हणलो, पण याच्यानंतर त्यानं असं सुचवलेलं आहे की 2 ऑक्टोबरच्या नंतर या दिवशी घ्या किंवा याच्यानंतर आर्थिक वर्ष जे सुरू होणार आहे दुसरं याच्या समोरचं, त्याच्या आधी तुम्ही ही ग्रामसभा घेतली पाहिजे. म्हणजे डिसेंबरच्या आत दुसरी ग्रामसभा त्या ठिकाणी घेतली पाहिजे. मग ते ऑक्टोबर महिन्यात होऊ शकते, नोव्हेंबर महिन्यात होऊ शकते, कोणत्याही महिन्यात आपण घेऊ शकतो. त्याच्याबद्दल ते सरपंचाच्या मनावर आपण त्या ठिकाणी हा निर्णय असतो. त्याच्यानंतर नियमित बैठका नेतृत्व. प्रत्येक जी बैठक असते याला सरपंचानं उपस्थित राहणं बंधनकारक आहे. जर सरपंच मोठ्याच प्रॉब्लेममध्ये फसला असेल तर त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच या ठिकाणी त्याचं पद भूषवू शकतो. त्याच्यानंतर त्याचं सदस्य मंडळ हे त्या ठिकाणी उपस्थित असलं पाहिजे. ओके, ही गोष्ट बंधनकारक आहे. त्याच्यानंतर बघा आपण या ग्रामपंचायतविषयी जे काही महत्त्वाचे कलम आहेत त्याच्याविषयी जाणून घेऊ. महत्त्वाची कलम जे की मागच्या PYQ
याच्यावरून फोकस करून आपण घेतले ते बघूत. कलम क्रमांक 243B हे आपण बघितलं आहे, पंचायत स्थापनेची बंधनकारक तरतूद. ही आपण ध्यानात ठेवा. 243 ही जी कलम आहे सगळ्यात महत्त्वाची आहे पंचायत राजच्या चॅप्टरमध्ये. 243B हे आपण लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर 243C पंचायत राजची रचना कशी असली पाहिजे त्याच्या संबंधातलं जे काही कलम आहे ते आहे 243C. त्याच्यानंतर कलम क्रमांक 243E ह्या आहे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 5 वर्षाचे. आपण म्हणलो ना ग्रामसेवक नाही सरपंचाचा जो कार्यकाळ आहे ते किती वर्षाचा 5 वर्षाचा आणि ग्रामपंचायतचा पण कार्यकाळ किती 5 वर्षाचा. याच्या संबंधित कोणतं कलम आहे तर 243E. त्याच्यानंतर कलम 243K निवड आयोग महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 म्हणजे ग्रामपंचायतीची जी निवडणूक आहे याचा आयोग जो आहे त्याचं कलम किती आहे 243K. आणि याच्यामधले जे काही सब कलम आहेत ते किती आहेत ग्रामपंचायत अधिनियम 1958चे 9 त्याच्यानंतर 30 आणि 39 हे महत्त्वाचे कलम आपण ध्यानात ठेवायचे. सगळ्यात महत्त्वाचं कोणतं 243B त्याच्यानंतर 243C 243E हा कार्यकाळाच्या बाबतीत हे महत्त्वाचे कलम आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचे आहेत. आता त्याच्यानंतर आपण मागच्या वर्षी जे काही विचारलेले प्रश्न आहेत PYQ ते बघूत. एकदम सोपे प्रश्न याच्या ठिकाणी विचारलेले असतात बघा. पहिला प्रश्न बघूत आपण. ग्रामपंचायतचा कार्यकाळ किती असतो ते आपण आता नेमकी त्याच्यावर चर्चा केली. किती आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता. प्रत्येकानं कमेंट कळवायची की ग्रामपंचायतचा कार्यकाळ किती असतो. 3 वर्ष नाही, 4 वर्ष नाही, 6 वर्ष नाही, किती असतो 5 वर्ष. ग्रामपंचायत म्हणजे पंचायत राजवर जेवढे काही प्रश्न असतात ते आपल्या खिशामधले मार्क आहेत. हे आपण अजिबात कटू द्यायचे नाहीत कारण आपल्याला जे डोळ्यासमोर घडतं आहे याच्यावर जास्त काही अभ्यास करायची गरज नाही. हे आपल्याला ध्यानात ठेवायसाठी पण जास्त काही वेगळं काही करायची गरज नाही. ग्रामपंचायतचा कार्यकाळ किती असतो, सरपंचाचा किती असतो 5 वर्ष, दर 5 वर्षांनी निवडणूक होते. ध्यानात ठेवायची गरज आहे का निवडणूक दर 5 वर्षांनी होते. मग ग्रामपंचायतचा कार्यकाळ किती असायला पाहिजे 5 वर्ष म्हणून ऑप्शन किती 5 वर्ष. त्याच्यानंतर सरपंचाची निवडणूक किंवा सरपंचाची निवड कोण करते. आता हा जो प्रश्न आहे याच्या आधीचा जो प्रश्न होता तो MPSC प्री एक्झाम 2021ला विचारलेला होता आणि हा जो प्रश्न आहे हा आहे पोलीस भरती 2023ला विचारलेला. सरपंचाची निवड कोण करते तर ह्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे ग्रामपंचायत सदस्य. परंतु जर असं विचारलं असेल आता आपण तुम्हाला तारीख सांगितली 14 जुलै 2022च्या नंतर कोण करणार थेट जनता असं ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी याच्यानंतर पाहायला मिळेल. तर या ठिकाणी सरपंच निवड कोण करतं या ठिकाणी आपण ग्रामपंचायत सदस्य असं लिहू शकतो. परंतु याच्यानंतर जर विचारला तर थेट जनता 2022च्या नंतर असं आपण त्या ठिकाणी उत्तर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा ग्रामपंचायत स्थापनेचा उल्लेख कुठल्या कलमात केलेला आहे स्थापनेचा. आता तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं होतं सगळ्यात महत्त्वाचं कलम कोणतं होतं 243B त्याच्यावर प्रश्न आहे आणि हा प्रश्न विचारला आहे तलाठी भरती 2022 243B हे कलम आहे. स्थापनेचा उल्लेख कोणता आहे 243B हे तुम्ही पाठच करा 243B ग्रामपंचायत स्थापना. ओके एवढं जरी ध्यानात ठेवलं तर खूप झालं. आता हे सगळे कलम आपण ध्यानात ठेवायचे आहेत. तर हे झालं ग्रामपंचायतची बेसिक माहिती. याच्यामध्ये कोणाला जर काही अडचण असल्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आता तुम्हाला कळलं असेल की ग्रामपंचायत खरंच जनतेची सत्ता आहे का याची अनुभूती तुम्ही त्या ग्रामसभेला जाऊन घेऊ शकता. तुम्ही डायरेक्ट खडखड उभं राहून धाडधाड डायरेक्ट त्या सरपंचाला प्रश्न विचारू शकता, ग्रामसेवकाला प्रश्न विचारू शकता. कुठलाही प्रश्न असेल लेखी स्वरूपात द्यायचा. लेखी स्वरूपात दिला तर याला काय होईल एक कायदेशीर स्वरूप प्राप्त होत असते. बरोबर आहे. कोणतीही गोष्ट कोणत्याही ऑफिसमध्ये करायची असेल तर लेखी स्वरूपात करायची असते. लिखित तोंडी बोलायचं नाही कारण तुमच्या तोंडी बोलायला तेवढं महत्त्व नसते. ऑफिशियल कोणतंही काम असेल तर लिखित. ग्रामपंचायतला कोणताही अर्ज करायचा आहे कोणती मागणी करायची लिखित स्वरूपात करा. ग्रामसेवकाकडून ओळशी घ्या हे का नाही रिझ्यू घ्या त्याची सही घ्या त्याचा स्टॅम्प घ्या. ग्रामपंचायतचा जो काही मेन आहे मुख्य सरपंच आहे त्याला प्रश्न विचारा. त्याला काही आपली मागणी आहे ती लिखित स्वरूपात द्या त्याची सही घ्या ती आपल्याकडे त्याची ओळशी ठेवा. आणि जर याचे काही आपले प्रश्नाचं मार्गी लागले नाही तर आपल्याला काय करायचं हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सरपंचाची थोडक्यात वाट कशी लावायची त्याच्यानंतर ग्रामसेवकाची वाट कशी लावायची वाट लावण्यापेक्षा त्याचे अधिकार त्याला कसे समजून सांगायचे आपलं काम कसं करून घ्यायचं
सत्तेचं संताकरण गावामध्ये कसं झालं पाहिजे, योजनाची अंमलबजावणी गावामध्ये कशी झाली पाहिजे, हे का नाही, लोकशाही बळकट गावामध्ये कशी झाली पाहिजे, हे आपण आपल्या माध्यमातून त्यांना शिकू शकतो. हे या माध्यमातून आपण शिकून घ्यायचं आहे. आणि याच्यावरून आपल्याला कळतं की जनता या ठिकाणी देशाचं राजकारणाचा मेन बेसिक कसं आहे, जनतेच्या हाती सगळं काय कशा प्रकारे आहे, हे आपण या ग्रामपंचायतचा अभ्यास केल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येते. बघा थोडक्यात काय आपण समजून घेऊ. ग्रामपंचायत जर समजा व्यवस्थित काम करत असेल तर कोणाचा विकास होणार आहे, गावचा विकास होणार आहे. गावचा विकास झाला तर सगळ्या गावचा विकास होणार आहे. म्हणजे ह्या गावचा विकास झाला, ह्या गावचा विकास झाला, ह्या गावचा विकास झाला, म्हणजे सगळ्या गावचा विकास होणार आहे. मग गावचा विकास झाला तर सगळ्या गावचा विकास झाला तर तालुक्याचा विकास होणार आहे. हे तालुका समजू आपण. आता या तालुक्यामध्ये प्रत्येक गाव जर विकसित असेल तालुका निश्चितच विकसित होणार आहे. मग ह्या तालुक्याचा जसा विकास झाला आहे तसाच ह्या तालुक्याचा झालेला असेल. मग या 2 तालुक्याचा झाला असेल, पुढच्या पण तालुक्याचा झाला असेल. मग तालुक्याचा जर विकास झाला असेल तर कोणाचा होणार आहे विकास, जिल्ह्याचा. जिल्ह्याचा विकास झाला असेल तर सगळ्या जिल्ह्याचा झाला असेल तर विकास कोणाचा होणार आहे, राज्याचा. आणि सगळ्या राज्याचा विकास जर झाला असेल तर विकास कोणाचा होणार आहे, तर भारताचा विकास होणार आहे, देशाचा विकास होणार आहे, है की नाही. मग आपण लक्षात ठेवा, जर देशाच्या विकासाला जबाबदार कोण आहे याचं उत्तर जर शोधायचं झालं तर तिथं आपण स्वतःला जबाबदार ठरवू शकतो, जनता, है की नाही. कोण जबाबदार आहे देशाच्या विकासाला? जनता. आणि जनता म्हणजे कोण, तर तुम्ही आणि मी. म्हणून पर्सनली आपण आपल्या देशाचा जर विकास होत नसेल तर आपण स्वतः त्या देशाच्या विकास न होण्याला जबाबदार आहेत असं समजायचं आहे. आणि ही जबाबदारी स्वतः घ्यायची आहे. आणि इथून पुढचं जे काम आहे ते तुम्ही त्याची अंमलबजावणी करायची आहे. आणि कसा देशाचा विकास होणार नाही ह्याकडे आपण नंतर बघणार आहोत. याच्यासमोरचे जे काही सरपंचाचे आणि ग्रामसेवकाचे कार्य आहेत, याच्यानंतर ग्रामपंचायतचं कार्य आपण या ठिकाणी बघितलं आहे. याच्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये याच्यासमोरचा भाग आपण घेणार आहोत. तर ह्याच्या ठिकाणी या लेक्चरमध्ये कोणाला काही अडचण असल्या तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तोपर्यंत सगळ्यांना थँक्यू.